देशातील सुप्रसिद्ध वकील व भाजपचे खासदार यांच्या जीवनावरील प्रहार हा हिंदी चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 26/11च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाबला फासावर लटकविणारे ॲडव्होकेट खासदार उज्ज्वल निकम यांनी सोमवारी सायंकाळी अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मणिधारी एम्पायर सोसायटीतील सदस्य व समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नागेश चौगुले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी स्वतः आपल्या या चित्रपटाविषयी माहिती दिली. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना खासदार निकम म्हणाले की माझ्या हा जीवनावरील 2 तासांच्या हिंदी चित्रपटात माझी भूमिका अभिनेता राजकुमार राव यांनी साकारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मुंबईतील 26/11चा बॉम्बस्फोट हल्ला या संदर्भातील सर्व प्रसंग, न्यायालयीन कारवाई व मुख्य आरोपी कसाबला फाशी आदींचे हुबेहूब चित्रण व माहिती देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले व त्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर दाखविला. हा चित्रपट सर्वांनी पाहावा असे आवाहनही त्यांनी केले. प्रारंभी सौ वर्षाताई चौगुले, सोसायटीच्या चेअरमन अंजनी माशाळकर यांनी खासदार निकम यांचे औक्षण केले, तर श्री नागेश चौगुले यांनी शाल व बुके देऊन खासदार निकम यांचे स्वागत केले. माशाळकर यांनी सोसायटीच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा सादर केला. त्यावर खासदार निकम यांनी समाधान व्यक्त केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्यासह सोसायटीचे सचिव सिद्धेश्वर श्रीगादी, कोषाध्यक्ष काशीनाथ बिराजदार तसेच सुरेश एळमेळी, शंकर गाडी, गुरुशांत ढंगे, दशरथ वडतिले, शिव कोरे, शिवय्या मसुती, डॉक्टर खानापुरे, चन्नबसप्पा बिराजदार, गोविंदे काका, क्षीरसागर काका व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.